दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगाम परिसरामध्ये TV9 आता पोहोचलेला आहे। रात्रभर सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू राहणार आहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर हे पहलगामच्या परिसरामध्ये पोहोचले, ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला त्या ठिकाणी आता आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर पोहोचलेले आहेत। संदीप, तुम्ही आता पहलगामच्या या परिसरामध्ये पोहोचलात। अगदी बरोबर आहे निखिला, आज रात्री देखील हे सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे। पहलगाम भागातल्या जवळपास 10 ते 15 किलोमीटर एरियामध्ये ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे त्या जंगलामध्ये 400 पेक्षा जास्त सुरक्षा यंत्रणांच्या जवानांकडून आज रात्री हे सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे। मी त्याच ठिकाणी पोहोचलेलो आहे। आपण जर पाहिलं तर हा समोर अगदी बर्फाळपूर्ण हा एक डोंगर दिसतोय, ज्या ठिकाणी आत्ता काही वेळापूर्वी बर्फवृष्टी झालेली आहे। पुन्हा एकदा थंडी वाढली आहे। त्याच्या उजव्या बाजूला हे जे समोर डोंगरावर घनदाट जंगल दिसतंय त्याच्या पलीकडे खरं तर हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आपल्याला आत्ता समजलेली आहे। आणि रात्रभर हे सर्च ऑपरेशन सुरू राहणार आहे, थांबवलं जाणार नाही। आपल्याला माहिती आहे 6 दहशतवाद्यांची नावं समोर आलेली आहेत, त्यांची रेखाचित्र देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत। अजूनपर्यंत त्यांची कुठलीही माहिती लष्कराला मिळालेली नाही। मात्र या सर्च ऑपरेशनबाबत प्रचंड गोपनीयता देखील बाळगलेली आहे। आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये जी काही गावं आहेत त्या गावातल्या लोकांकडे देखील, नागरिकांकडे देखील ही चौकशी जी आहे ती संपूर्ण केली जाते। खरं तर वातावरणाचं सध्या चांगलं एक या ठिकाणी पाहायला मिळतं। बर्फवृष्टी जी आहे ती दूरवर होते, त्यामुळे ज्या भागात सर्च ऑपरेशन होणार आहे त्या ठिकाणी सध्या तरी नैसर्गिक अशी कुठली अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळं 24 तासाचा जवळपास 24 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेलेला आहे। त्यामुळे आज रात्री तरी सुरक्षा यंत्रणांना या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात यश येतं का, कारण ते एक मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बातमी आत्ताची हीच आहे, अपडेट हेच आहे की आज रात्रभर हे सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे। निखिला, धन्यवाद संदीप, एकूणच माहितीबद्दल। दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगाम या ठिकाणी आता TV9 ची टीम पोहोचली आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले असून तिथली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत।